एक असा शिवभक्त ज्याने विठ्ठल देवाला हात लावल्यावर विठ्ठल भक्त झाला. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. एकदा एका विठ्ठल भक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. त्या सावकाराने मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला ती सोन साखळी घातली, पण ती एक विधभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने साखळीचे माप बरोबर करण्यास संत नरहरींना सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठल देवाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे संत नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊ नये असे कसे होत आहे? सावकार त्यांना म्हणाले, तुम्ही स्वतः चला देवळात. पण संत नरहरी सोनार हे शिवभक्त, ते म्हणाले, मी नाही येणार देवळात. मग सावकार म्हणाले, डोळ्यावर पट्टी बांधून या. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. जेव्हा ते विठ्ठल देवाच्या कमरेला सोनसाखळी बांधू लागले, तेव्हा त्यांच्या हाताला वाघाचे कातडे लागले. संत नरहरींचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. संत नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलांचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंगच परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत, एकच आहे. हे सर्व देव विठ्ठलातच समावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार.